भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 7 चेंडू आणि 2 विकेट्स राखून पराभव करत अंडर-19 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली। बिनोनीमधल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला विजयासाठी 50 षटकात 245 धावांचं आव्हान दिलं होतं। भारतानं 48 षटक आणि 5 चेंडूंमध्ये विजयासाठीचं ते लक्ष्य पार केलं। बीडचा सचिन धस आणि कर्णधार उदय सहारन यांनी 5व्या विकेटसाठी केलेल्या 171 धावांच्या भागीदारीनं भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली। त्या दोघांनी 4 बाद 32 अशा केविलवाण्या परिस्थितीतून भारतीय संघाला विजयाच्या दिशेने नेलं। सचिन धसनं 95 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि एका षटकारासह 96 धावांची खेळी उभारली। उदय सहारननं 124 चेंडूत 6 चौकारांसह 81 धावांची खेळी केली। अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना हा रविवार 11 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे आणि पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या दुसऱ्या उपांत्य फेरीतला विजयी संघ हा भारताविरुद्ध अंतिम फेरीत खेळेल। आणि या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी सचिन धसचे वडील संजय धस हे आपल्या समवेत फोन लाईनवरून आहेत। संजयजी, आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं सर्वप्रथम एबीपी माझाच्या वतीनं अभिनंदन। थँक्यू सर, थँक्यू। संजयजी, खरं तर 4 बाद 32 अशी केविलवाणी अवस्था होती आणि कोणाला असं वाटत नव्हतं की भारतीय संघ जिंकेल, पण तुमच्या लेकानं सचिननं पराक्रम केला। उदय सहारनच्या साथीनं एक मोठी भागीदारी रचली आणि भारताला विजयपथावर नेलं। त्यामुळेच भारतीय संघ हा विजय मिळवू शकलाय। याआधी या विश्वचषकात तो सातत्यानं कामगिरी बजावतोय, पण आजच्या विजयाचा आनंद वेगळा आहे। तो तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी कशा पद्धतीनं साजरा केला? आम्ही सर्वप्रथम मी चॅनलचं आणि सर्व चयन करतात जे निवड समिती आहेत, कोचेस आहेत, त्यांचं मी सर्वप्रथम धन्यवाद म्हणतो। आणि भारत हा फायनलला गेल्याबद्दल त्याला शुभेच्छा पण आहेत। आणि सर, ज्यावेळेस 4 विकेट गेल्या होत्या त्यावेळेस थोडंसं जरा हे झालं होतं, पण उदय सहारन कॅप्टन खूप छान खेळत होता। म्हणजे विकेटवर टिकून खेळत होता आणि त्याला सचिनची साथ एवढी चांगली मिळाली की दोघांनी कॅल्क्युलेशन करून बॉल टू रन खेळत राहिले। नक्की सगळ्यांनी पाहिलंय, पण तुम्ही तो विजय कसा साजरा केलात? घरी किती मोठा आनंद आहे आणि सचिनची बातचीत झाली का फोनवर? खूप फटाकडे वाजले। सचिनची नाही, आणखी सचिन 11:30-12 नंतर फोन करतो आणि खूप सगळ्या आमच्या गल्लीतल्या लोकांनी सगळ्यांनी फटाकडे, त्याच्या क्लब मधले सगळे मित्र वगैरे सगळे घरी आले होते आणि सगळ्यांनी फटाकडे वाजून तो साजरी केला। संजयजी, आम्ही असं वाचलंय की सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर हे तुमचे खूप लाडके क्रिकेटर आणि सचिन तेंडुलकरच्या नावावरनं तुम्ही सचिनचंही नाव ठेवलंय। किती मोठी परंपरा आहे तुमच्या क्रिकेटमधल्या आवडीची आणि त्यानंतर सचिननं ती परंपरा पुढे चालवली आहे। हो, तर मला गावस्कर सर खूप आवडायचे आणि सचिन सर। आणि माझ्या मुलाला मी क्रिकेटरच बनवणार म्हणून मी त्याच्या जन्माच्या अगोदर त्याचं नाव सचिन ठेवायचं हे ठरवलं होतं। आणि त्याला मला माझ्या ह्या वेळेपणाला मला साथ दिली ती माझ्या मुलाने, सचिननी। आणि ते स्वप्न माझं भारतासाठी त्यानं खेळावा हे स्वप्न माझं त्याने पूर्ण करून दाखवलं। हॅलो, हा बोला बरं, आम्ही ऐकतोय। हा, आणि त्यामुळे मला खूप खूप आनंद होतोय। ग्रामीण भागातला मुलगा नक्कीच एवढा विश्वास दाखवला सिलेक्शन कमिटीने वगैरे। या सगळ्या वाटचालीत तुमची पत्नी आणि सचिनचे जे कोच किंवा प्रशिक्षक आहेत त्यांची कशी साथ राहिली त्याला आजवर? त्यांची नावं सांगायला मला। सचिनचे कोच आझर सर आहेत आणि खूप म्हणजे बीड सारख्या ठिकाणी ग्राउंड नाहीये, त्यामध्ये ग्राउंड नाहीये। एक शासकीय ग्राउंडवर आम्ही त्या सरांचा कॅम्प चालतो, आदर्श क्रिकेट अकॅडमी। मग आम्ही सचिनसाठी टर्फ विकेट बनवल्या स्वतः आणि त्यातून आदर्श सरनी त्यांना स्वतःच्या मुलासारखं त्यांनी सांभाळलं। म्हणजे मी ड्युटीला गेलो कधी तर ते येऊन घरातून त्याला घेऊन जायचे, गाडीवर कॅम्प करायला लावायचे, घरी नेऊन सोडायचे। म्हणजे त्यांनी स्वतःच्या मुलासारखं त्याच्या कोचनी त्याला सांभाळले। धन्यवाद, तुम्ही ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल आणि तुमच्या लेकाला आणि तुम्हाला देखील फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।